आजच्या हलक्या फुलक्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे केक कटिंगचा, का ते पुढे सांगते, पण त्याआधी या मुंग्यांचा बंदोबस्त करू। आणि आज मस्त केस पण धुतलात फार दिवसांनी ऍक्च्युअली, आणि माझ्या फेवरेट अशा कंडिशनरने फायनली मी ते ऑर्डर केलं आणि ते आलेलं आहे। थोड्या फ्रिझीनेस कमी व्हावा म्हणून हे सिरम पण मी यूज करते। आता जरा बरं वाटतंय। चला फटाफट रेडी होते आणि निघते। घरी तर जायचंच आहे सागाव्याला, पण त्याआधी आपल्याला रिलायन्स स्मार्टला जायचं आहे। थोडंसं लटर फटर असं सामान घ्यायचं आहे। मी आणि आधी निघालो, मस्त गेलो, फटाफट सामान घेतलं। अगदी 4-5 गोष्टीच होत्या, त्याच्यामुळे पटकन झालं। आणि तिथून निघून आम्ही आलो केक घ्यायला। येस, मस्त असा केक ऑर्डर केलेला ऑलरेडी आधीने। केक घेऊन पुन्हा घरी आलो तर अहो ऑलरेडी हजरच होते। आज आम्ही बरीच घरची झाडं जी आहेत ती सागाव्याला न्यायचं ठरवलेलं, म्हणून सगळी काढली। काही कुंड्या पण आम्ही डायरेक्ट सागाव्याला घेऊन चाललोय। आता का ते तुम्हाला कळेलच येणाऱ्या व्लॉग्स मध्ये, सो बघत राहा। आणि आपलं नवीन गेट, येस नवीन गेट, शुभमने सगळ्या कुंड्या उतरवल्या। भूक लागले, मग काय भेलभत्ता आहे। शिर्डीवरून येताना नाशिकच्या द्वारका चौकावरून हा भेलभत्ता आम्ही घेतलेला, खूप सुंदर असतो। कधी गेलात तर नक्की ट्राय करा। मग काय कांदा, टोमॅटो, मिरची सगळं काही मस्त कापलं आणि सुंदर आपली भेल रेडी झालेली आहे। आणि इथे भांडण चाललंय, मला जास्त की तुला, भांडण संपायला। आणि मम्मी पप्पा पण आले। सो आज विशेष काय तर माई आणि पप्पांची अॅनिव्हर्सरी। येस, आणि त्याच निमित्ताने मस्त दोघांना इतकी मोठी चॉकलेटही मिळाली। चॉकलेट वाटप सुरू आहे, मग आम्ही कशा मागे राहू, मग ह्या दोघी पण आल्या आणि एक एक करता सगळ्यांनीच हजेरी लावली। आणि त्यानंतर सुरू झालं सेलिब्रेशन, केक कटिंग। येस, आणि आता गाणं काय बोलायचं तर जाऊ द्या, आपण हॅपी बर्थडेच बोलून टाकू। आणि बस तेच गाणं आम्ही गायलं आणि केकही कट केला। केक तर कट केला, पण ह्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर जेवढी पब्लिक आहे तेवढ्याना केक पुरला पाहिजे। त्यामुळे केक कट करणाऱ्यावर फार मोठी जबाबदारी असते आणि अदिने ती पुरेपूर पार पाडली। आणि इती आणि नव्या होत्याच केक वाटायला। चला सगळं झालं, आता जेवायला बसा बघू फटाफट। भाकरी भाजायचा कार्यक्रम आमचा सुरू झालेला आहे। मम्मी पप्पा, माई पप्पा जेवायला बस, सर्वांचं जेवण झालं। आणि आता काय तर गप्पा। ह्या मोठ्यांनी पूर्वीच्या लग्नातल्या जेवायच्या गोष्टी काढलेल्या, आणि काय हसलो आम्ही। मम्मीने थोडीशी झाडं घेतली आणि ते दोघं पण निघाले। आणि त्यानंतर आमची फणस शोध मोहीम चालू झाली। आता काय ते कधीतरी नंतर एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगेन, आजसाठी एवढंच।